बीडमध्ये खंडणीसाठी व्यापाऱ्यांना त्रास दिला जातोय। शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना थेट फोन करून या संदर्भात माहिती दिली। पवनचक्की मालकांना खंडणीसाठी त्रास दिल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। आरोपींवर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांना आश्वासन दिलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। या विषयाला अनुसरून शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। उमेश, शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याची माहिती आहे। या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये कोणत्या कोणत्या विषयांच्या संदर्भात चर्चा झाली आणि बीडमधील पवनचक्कीच्या प्रकरणासंदर्भात देखील चर्चा झाल्याचं कळतंय। शुभम, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संतोष देशमुख या सरपंचाची हत्या या सगळ्या पवनचक्कीच्या वादामुळेच झाली होती। पवनचक्कीच्या मालकांना खंडणीसाठी त्रास दिला जातोय अशा प्रकारचा फोनच जो आहे तो आता शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केलेला आहे। एकूणच पाहिलं तर बीड मधली जी कायदा सुव्यवस्था आहे तो इतकी बिघडलेली आहे आणि असं सर्व असताना या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी थेट लक्ष घालावं, कारवाई करावी आणि म्हणून या संबंधीचा फोन जो आहे शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला। काही मिनिटांची चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झाली, मात्र मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात कारवाईचे आदेश जे ते दिलेले आहेत। कारण सुरेश धस सातत्याने गेल्या काही दिवसापासून या प्रकारचा माफिया बीडमध्ये असल्याचं सांगतायत, त्यांचे आरोप केले जात आहेत। पवनचक्की मालकांना कशा प्रकारे खंडणीसाठी त्रास दिला जातो, त्यांच्याकडनं खंडणी उकळली जाते। 2 दिवसापूर्वी तर थेट धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानावरूनच पवनचक्की मालकांना फोन गेला होता आणि खंडणी मागवण्यात आली होती। अशा प्रकारची गंभीर परिस्थिती सध्या बीडमध्ये असल्याचं सांगितलं जातं आणि या उमेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।